घटना घडली आहे। यामध्ये जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील 2 महिलांचा मृत्यू झालाय, तर एका महिलेचा शोध सुरू आहे। सुनीता सपकाळ आणि संगीता सपकाळ असं मृत महिला वारकऱ्यांची नावं आहेत, तर एका महिलेचा शोध सुरू आहे। आज सकाळी चंद्रभागा नदीत पवित्र स्नान करण्यासाठी या महिला भक्त पुंडलिकाजवळ आल्या होत्या। उजनी धरणातून चंद्रभागा नदीमध्ये पाणी सोडलेलं आहे। पाण्याचा अंदाज न आल्यामुळे या महिला नदीत बुडल्या। यावेळी प्रशासनाचे जीवरक्षक उपस्थित नव्हते। नदीला मोठ्या प्रमाणात पाणी येऊन देखील आपत्ती व्यवस्थापनाची यंत्रणा या ठिकाणी हजर नसल्याचा आरोप मृत महिलांच्या नातेवाईकांनी केलाय। आमचे प्रतिनिधी वीरेंद्र उत्पात आपल्या सोबत आहेत पंढरपुरातनं। वीरेंद्र, काय नेमकी घटना घडली, कुणाचा दोष? श्वेता, खरं तर आषाढी यात्रा काळामध्ये महादेव कोळी समाजातील जे बांधव आहेत त्यांची तात्पुरती नेमणूक केली होती मंदिर समितीने। जिल्हाधिकाऱ्यांनी त्यासाठी पुढाकार घेतला होता। बऱ्याच जणांचे त्यामुळे प्राण वाचले होते, कारण असे प्रसंग अनेकदा घडत असतात। चंद्रभागा नदी पात्रात पाण्याचा अंदाज येत नाही आणि त्यामुळे आता सद्यस्थितीत ती यंत्रणा काढून घेण्यात आलेली होती। त्यांची जी नेमणूक होती ती तात्पुरती होती। त्यामुळे या महिलांचा जो काही झालेला आहे मृत्यू, त्याला अप्रत्यक्षरित्या मंदिर समितीचा हा निर्णय कारणीभूत आहे। कारण त्यांचे वाचू शकल्या असत्या अनेक घटना या रेस्क्यू टीमच्या सदस्यांनी या अशा भाविकांना वाचवलं होतं। मात्र या महिलांचा हाकनाक त्यामध्ये जीव गेलेला आहे। खरं तर त्यांची मागणी होती की 13 जणांची टीम जी होती त्यांना कायमस्वरूपी घ्यावे, मात्र तसं झालं नाही आणि त्याचा फटका या भाविकांना बसलाय। श्वेता, बिलकुल वीरेंद्र, धन्यवाद या माहितीसाठी।